DDGSचे जसे फायदे आहेत तसे काही प्रमाणात दुष्परिणाम देखील आहेत. ते चुकीच्या वापरामुळं किंवा चुकीचं DDGS वापरल्यामुळे होणार आहेत. पहिलं आहे ते म्हणजे विषाणूजन्य बुरशीमुळे होणारा म्हणजे अल्फाटॉक्झिनमुळे होणारा. जर तुम्ही खराब क्वालिटीचं किंवा चुकीचं जर बुरशी आलेलं जर घेतलं DDGS कमी दरात मिळते म्हणून, तर त्याचा परिणाम काय आहे की जनावरांची पचनसंस्था पूर्ण बिघडणार. माईल्ड स्वरूपाची म्हणजे हळूवार होणारी विषबाधा त्याला होणार आणि जनावरांचं पोट हे कायम स्वरूपाचं खराब होणार म्हणजे जनावरच निकामी होऊ शकते असा प्रकार होतो. दुसरी गोष्ट आहे की अति प्रमाणात घातल्यानंतर DDGS जे आहे ते थोडंसं ॲसिडिक नेचरचं आहे, हाय प्रोटीन फीड आहे. जर अति प्रमाणात जर घातलात तर त्याचं काय होणार की जनावरांची पचनसंस्था पूर्ण बिघडणार. डायरिया होऊ शकतो. त्यानंतर मग जनावरांचं दूध जेवढं वाढलं आहे आपण म्हणतो ते एकदम ड्रॉप होऊ शकतं. म्हणजे 10 लिटरला चाललेली गाय एकदम 2 लिटरला सुद्धा येऊ शकते. आणि पुढची गोष्ट आहे ती म्हणजे सल्फर टॉक्झिसिटी. ह्याच्यामध्ये सल्फर नावाचा घटक असतो, तो थोडा जास्त असतो. तर सल्फरचं PPM किती आहे ते पण तुम्हाला बघायला पाहिजे आणि त्यानुसारच त्याला फीड करायला पाहिजे. त्यामुळे अति प्रमाणात जर घातलात तर ह्याचे दुष्परिणाम हे 100% जाणवणार.